काल चंद्रपूरच्या विजय रॅलीमध्ये किंगमेकरचे फलक झळकले। ते किंगमेकर सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे। काय रोल होता किंगमेकर म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं? शेवटी किंगमेकर वगैरे हा विषय नसतो। पक्षाचा विजय व्हावा ही मनापासून इच्छा होती आणि हा विजय व्हावा याचं कारण महत्त्वाचं होतं। ज्या चंद्रपूरनी मग 3दा आमदार म्हणून निवडून दिलं, आमच्या सर्वांवर, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर एक जबाबदारी होती की चंद्रपूर शहराने तर एक क्षण असा होता की नानाभाऊ शामकुळे नागपूरहून माननीय गडकरी साहेबांनी पाठवले 15 दिवसात आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत निवडून दिलं। चंद्रपूरमध्ये विकास व्हावा ही आमची इच्छा आहे। चांदा ते बांदा ज्या शहराचं वर्णन केल्याशिवाय महाराष्ट्राचं वर्णन होत नाही, ते त्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा। आणि म्हणून जे पक्ष काँग्रेस विरोधात लढले, काँग्रेसच्या सोबत नाही, त्या सर्वांना आम्ही एकत्र केलं आणि यामध्ये संदीप गिरेजी, प्रशांत दानवजी, नंदू नागरकरजी या सर्व मित्रांनी आणि विशेष करून काँग्रेसचे पूर्व नेते राहुल पुगलियाजी यांनीसुद्धा सहकार्य केलं। महापौराच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जेव्हा विचारलं की आम्ही तुम्ही सांगाल तो उमेदवार देतो, आणि त्यांनी गटनेता हा जोरगेवारांच्या गटाचा दिला आणि महापौराचा उमेदवार आमचा दिला। थोडी गडबड त्याही गटाकडून केली होती। सारिकाताई संदूरकरचा फॉर्म भरण्यात आला होता, पण नंतर त्यांनी तो मागे घेतला। खरं तर पक्षाच्या अनुशासनमध्ये हे बसत नाही, त्यांनी नंतर तो मागे घेतला आणि 8 दिवस चर्चा झाली। शेवटच्या 2 दिवसापूर्वी आमची बुगूर एडिशनमध्ये 2 तास चर्चा झाली आणि धीरे धीरे त्यांनाही आपल्या वरिष्ठांशी चर्चा करायची होती। त्यांच्या वरिष्ठांशी त्यांनी चर्चा केली, मी स्वतः देवेंद्रजींशी चर्चा केली, बावनकुळे साहेबांशी चर्चा केली, कोठेकरजींच्या संपर्कात रोज होतो, 2दा-3दा आम्ही चर्चा करायचो। स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की पहिला महापौर आपल्याच झाला पाहिजे आणि त्यांची इच्छा होती की आम्हाला महापौर द्यावा। मग असं ठरलं की 1.25 वर्ष त्यांना महापौर द्यायचा। असं एकूण 5 वर्षात 4.25 वर्ष आमचा महापौर, 1.25 वर्ष त्यांचा महापौर, उपमहापौर आम्ही त्यांना दिला आहे आणि पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष स्टँडिंग कमिटी असं साधारणतः गणित झालं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मग तिथं आमचा महापौर आणि मित्रपक्षाचा उपमहापौर बसवला आहे। पहिली बैठक पुगलिया यांच्या घरी झाली। काँग्रेसच्या एका गटात देखील आधीपासून समर्थन होतं? नाही, काँग्रेसमध्ये काही नगरसेवक हे आमच्यासोबत संपर्कात होतेच आणि ते पुढेही राहतील। आम्ही निर्णय केला आहे की त्यांची ही मदत ही गावाच्या विकासामध्ये घेण्यामध्ये काही अडचण नाही, पण प्रश्न असा होता की त्यांच्या नगरसेवकांमधून जर कोणी आम्हाला मतदान केलं असतं तर त्यांचं नगरसेवक पद रिक्त व्हायची, रद्द व्हायची शक्यता होती आणि म्हणून मग आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना एकच गोष्ट सांगितली की अटीतटीची वेळ असेल तेव्हाच आपल्याला काही गोष्टीचा निर्णय करावा लागेल, अन्यथा तुमचं नगरसेवक पद रद्द होणं हे काही चांगलं नाही आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की उभाटासोबत जे बोलणी होती ते खूप आधीपासून सुरू होती, मात्र काल शेवटल्या दिवसाला ते जाहीर केलं गेलं। म्हणजे काल शेवट ठरलं की खूप आधीपासून होते? नाही, आधीपासून चर्चा होती, ठरलं शेवटच्या दिवशी। मग आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर माझ्या वतीने जेव्हा मग विचारणा केली तर आमचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्माजी आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही राहुल पावडे जा, त्यांच्याकडून संदीप भाऊ सही करतील आणि तसं ॲग्रीमेंट तुम्ही करून घ्या। ॲग्रीमेंट असलं तर त्यांनाही विश्वास असतो आणि आपल्यावर सुद्धा नैतिक दायित्व असतं, नैतिक जबाबदारी असते। किशोर जोरगेवार यांनी खूप तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला, गटागटामध्ये भाजपला विभाजण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात त्यांची तक्रार केली जाईल का? नाही, मग तक्रार करण्याची आवश्यकता नाही। शेवटी मी प्रदेशाचा अध्यक्ष माझी राहिलो आहे, अशी तक्रार करण्याचं काम माझं नाही। पक्ष योग्य क्षणी नोंद घेत असते, तुम्ही कसे वागता यावर पक्ष नोंद घेतेच ना। चंद्रपुरात 2 गट पडले हे तुम्ही आताच मान्य केलं, भाजपमध्ये मान्य करण्याचा विषयच नाही, हे तर तुम्ही रोज पाहताच। म्हणजे आमचा महापुराचा उमेदवाराचा अर्ज भरला की ते उमेदवाराचा अर्ज भरतात। AB फॉर्म पक्षाच्या अध्यक्षांनी यादी जाहीर केल्यानंतर त्याच्यात AB फॉर्म अशा पद्धतीने वाटप करणं हे तुम्ही पाहताय का? गट असण्याचं कारणच नाही, याच्यावर योग्य कार्यवाही पक्षाने पहिली केली। त्यांचा जो काही शहराचा अध्यक्ष होता त्याला त्यांनी पदच्युत केलं। पण भाजपची संस्कृती नाही, पहिल्यांदा चंद्रपूरच्या मुळे हे उघडपणे पाहायला मिळालं। नाही, जेव्हा बाहेरचे लोक तुम्ही घ्याल तर असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इंजेक्शन घ्याल तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असतेच, इंजेक्शन बाहेरून येतं। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती? ते संपूर्ण बारकाईने या घडामोडीवर लक्ष ठेवून होते? नाही, माझं बोलणं होत होतं, कितीही व्यस्त असले तरी ते फोन करायचे आणि फोन करून मी त्यांना माहिती द्यायचो की अशी अशी घडामोड होत आहे, तर ते म्हणायचे काही सूचना असेल तर सूचना करायचे। जसं त्यांच्या आम्ही 1 वर्षासाठी जेव्हा म्हटलं तर ते म्हणाले आवश्यकता असेल तर सुधीर भाऊ 1 वर्षाच्या ऐवजी त्यांना 1.25 वर्ष द्या, पण महापौर पहिला आपलाच होईल। पक्षाची हे धोरण आहे, या पक्षाच्या धोरणामध्ये पहिला महापौर आपला
होईल याची काळजी मात्र घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला विरोधात बसावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी असा आरोप केला की पैशाचा महापूर झाला. त्यांनी यासाठी दाखला देताना तुमच्या घराचं मूल्यमापन देखील 1,000 कोटी केलं. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही 25% घ्या, 20% घ्या, 10% घ्या. तुम्ही जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये ते घर तुमच्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यालयासाठी घ्यावं, अन्यथा मग तुम्ही बाप बदलवण्याची भाषा तुम्हाला करावी लागेल. कमीत कमी 54 छाप भाषा करू नये. हे एका मोठ्या पदावर आहे. मी कधी माझ्या आयुष्यात अशी भाषा केली नाही. मी जर भाषा करायला लागलो ना, यांच्या एक एक नेत्याच्या अंगावर कपडे राहणार नाही. पण मी अशी भाषा कधी करत नाही, कारण शेवटी माहिती नसताना खोट्या माहितीच्या आधारावर अशी भाषा केली तर मग तुम्हाला बाप बदलावं लागेल. मी आव्हान देतो आहे, 10% पाहिजे, 5% पाहिजे. तुम्ही जेवढा रक्कम सांगितली तुम्हाला किती टक्क्यात पाहिजे घ्या. 25% आत्ताही घेऊ शकता तुम्ही. माहिती नसताना असं वेड्यासारखं म्हणणं हे काही, हां फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे. विकृती वाटते तुम्हाला ही? नाही, मानसिक विकृती नाही, हा राजकीय वेडेपणा आहे. मला एक सांगा की आता महापौर उपमहापौर यांना तुमच्या प्रदेश नेतृत्व असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी कधी घेऊन जाणार तुम्ही? मी साधारणतः 16 तारखेनंतर त्यांना घेऊन येईन. आपण बघू शकतो की भाजपमध्ये काल जेव्हा विजया रॅली निघाली तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचे जे किंग मेकरचे फलक लागले होते, त्यानंतर त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसोबत जेव्हा बोललं तेव्हा त्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या नेत्यांची कशाप्रकारे भूमिका होती आणि एकंदरीतच हा विजय कुठेतरी चंद्रपूरच्या जनतेच्या हितासाठी झालेला आहे आणि तोच डोळ्यासमोर ठेवून भाजपने पुन्हा रणनीती आखली होती. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.